मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया. मुंबई कोस्टल रोडच्या पुढील टप्प्याला गती. 2029 पर्यंत काम पूर्ण करण्याचे पालिकेचं लक्ष्य. प्रकल्पासाठी अनेक महत्त्वाच्या परवानग्या मिळवण्यात पालिकेला यश. 2029 पर्यंत दहिसर पुढील किनारी मार्ग कार्यान्वित करण्यासाठी पालिकेच्या वेगवान हालचाली. मुंबईमध्ये पाणी तुंबण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी डिवॉटरिंग पंपांच्या सर्व्हिसिंगला सुरुवात. पावसाळ्यापूर्वीच पाणी उपसा करणारी यंत्रणा सज्ज. मे महिन्याच्या मध्यापासूनच प्रशासनाची पूर्वतयारी सुरू. पावसाळ्यामध्ये 24 वेळा समुद्र खवळणार आणि जुलै रोजी सर्वाधिक 4.89 मीटर उंच लाटा उसळणार. मुंबई पालिका प्रशासनाचा इशारा. मुंबईकरांना समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचं आवाहन. बीएमसीमध्ये बदल्यांच्या नावाखाली कॅश फॉर पोस्टिंग सुरू असल्याचा आरोप. आमदार मिहीर कोटेचा यांचं बीएमसी आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र. फडणवीसांनी 161 अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या होत्या. घोटाळा पुन्हा होऊ नये म्हणून आयुक्तांनी हस्तक्षेप करावा, कोटेचा यांची मागणी. कसारा इगतपुरी मार्गावर 22 मे पर्यंत 6 दिवसांचा विशेष ब्लॉक. सीएसएमटी कसारा लोकल सेवा राहणार बंद. प्रवाशांना जादा पैसे खर्च करून पर्यायी वाहनांचा वापर करावा लागणार. मध्य रेल्वेनं राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेमध्ये गेल्या एप्रिल महिन्यामध्ये विक्रमी कारवाई. या कालावधीमध्ये 4,96,000 फुकटे प्रवासी पकडण्यात आले असून 40,85,00,000 रुपयांचा दंड वसूल. कोकण रेल्वे मार्गावर 10 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय. पनवेल सावंतवाडी आणि मडगाव मार्गावर वाढीव फेऱ्या. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाचा निर्णय. म्हाडाकडून मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2,640 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर. या सोडतीसाठी शनिवारी संध्याकाळपर्यंत 77,840 अर्ज प्राप्त. त्यापैकी 54,694 जणांकडून अनामत रकमेसह अर्ज सादर. अर्ज स्वीकृती प्रक्रियेला 28 मे पर्यंत मुदतवाढ.